नमस्कार. आज आपण श्रीगोंदा तालुक्यामधील बोरी या गावामध्ये आहे. तर या ठिकाणी हा गोठा आहे. या दादांनी सुमित पन्नू डेअरी फार्म येथून म्हशी खरेदी केल्यात. तर बघूयात त्यांना कशा म्हशी लागलेत आणि कशा म्हशी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. परिचय करून द्या आपला. प्रशांत बांदल, गाव बोरी, तालुका श्रीगोंदा. बर, कधी आणलेल्या म्हशी? 3 डिसेंबरला इथं लोड उतारला होता. बर, किती आणलेत? 9 म्हशी आणल्यात. बर, कशा दिल्या म्हशी सुमित शेटने? म्हशी चांगल्या आहेत, व्यवस्थित आहेत म्हशी चांगल्या. तिथं किती लिटर दूध काढलं, किती टाइम काढलं? तिथं जेवढं निघलं तिथल्यापेक्षा 1 लिटर इथं ज्यादा दूध निघलाय. बर, हायेस्ट किती लिटरची म्हैस आहे तुमच्याकडे? हायेस्ट इथं 16 लिटरची. बर, सुमित शेट नमस्ते. नमस्कार। परिचय करा क्या अपना। मेरा नाम सुमित पानू है, जींद हरियाणा से। अपना सुमित पानू के नाम से जींद हरियाणा में डेयरी फार्म है। कैसी कैसी भैंस दी है इनको? इनका एवरेज भैंस है सर। इन्होंने पहले भी भैंस लिया था हरियाणा ही किसी व्यापारी से, नाम तो नहीं लेते। तो उस टाइम इनको ना तो सपोर्ट किया, ना लेबर दिया, ना इनका फोन उठाया। तो इस जो भी आदमी माइनस में जाता है, नया आदमी, मेरी कोशिश यही रहती है उसको भाई शुरू में थोड़ा सा कम ही बजट की वैसे भाई अपना 1,20,30 से लेके 1.5 लाख तक। ज्यादा ऊपर की भैंसों में फिर संभल नहीं पाता तो फिर घाटा हो जाता है। बराबर बराबर। अभी ठीक चल रहा है, नहीं अभी 1 ही महीना हुआ, अभी भैंसे हिट पे है, थोड़ा अप डाउन है, थोड़ा मौसम की वजह से भी थोड़ा दिक्कत है, लेकिन 10-15 दिन में तो अच्छे से सेट हो जाएगी। ठीक है। समाधानी आहात का तुम्ही? समाधानी. चांगल्या दूध काढतात. 100% चांगलं दूध आहे. बर, बाकीच्या शेतकऱ्यांनी सुमित शेट कडून म्हशी घ्यावेत का? 100% घेतल्या पाहिजे. बर, काय अनुभव राहिला यांचा खरेदीचा? खरेदीचा बी अनुभव चांगला आहे, लेबरचं बी बाई पण देतात ते आपल्याला, बर, आणि म्हशी पण चांगल्या ॲव्हरेजचे देतात. काय अडचण नाही? काहीच अडचण नाही. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.